श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठी म्हणजेच खंडोबाची नवरात्र. मल्ली नावाच्या राक्षसाचा संहार करण्यासाठी शंकराने हा मल्हारी अवतार धारण केला. सह्याद्री पर्वताच्या रांगेतील जयाद्री नावाच्या डोंगरावर हा अवतार घेतला गेला. तोच पुढे जेजुरीगड या नावाने प्रचलित झाला. मल्ल या राक्षसाबरोबर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सलग 6 दिवस युद्ध चालले आणि षष्टीला राक्षसाचा नायनाट करून विजय संपादन केला. मनी व मल्ल या दानवासोबत भगवान शंकराने खंडोबाचे मार्तंड भैरवाचे रूप घेऊन सलग 6 दिवस घनघोर युद्ध केले. मार्तंड भैरवानी मल्ली राक्षसाची छाती फाडून त्याचा खात्मा केला. त्यावेळी मनी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे आणि माझे अश्वारूढ रूप तुझ्या शेजारी राहू दे अशी इच्छा व्यक्त केली. ती मान्य देखील झाली. तर मल्ल शरण आला आणि त्यानेही मार्तंड भैरवाकडे वर मागितला. माझे नाव तुमच्या नावाआधी जोडले जावे अशी मागणी केली. त्यानंतर मार्तंडाने मल्ल राक्षसास आशीर्वाद दिला आणि तेव्हापासून मार्तंड भैरवांना मल्हारी मार्तंड असे म्हटले जाऊ लागले. तो दिवस म्हणजेच चंपाषष्ठी होय. विजयी झाल्यावर देवावर चाफ्याच्या फुलाचा वर्षाव झाला, म्हणजे चापवृष्टी झाली. यामुळे या दिवसाला चंपाषष्ठी असे नाव दिले गेले असे सांगण्यात येते. मार्गशीर्ष महिन्याला व्रतवैकल्यांचा महिना मानले जाते. हा महिना श्री विष्णूंना समर्पित आहे असा पुराणात उल्लेख आहे. या मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठी व्रत केले जाते. याला खंडोबाची नवरात्र असेही म्हटले जाते. मल्हारी मार्तंड भैरवाचे षडरात्र उत्सवात हा उत्सव करतात. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टीपर्यंत हे चंपाषष्ठीचे 6 दिवसाचे उत्सवात साजरे करण्याचे नवरात्रीप्रमाणेच व्रत असते. जेजुरीला हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. मल्हारी मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासियांचं कुलदैवत आहे. घरोघरी नवरात्र उत्सवाप्रमाणे खंडोबाचा कुळाचार केला जातो. घरोघरी आपल्या कुळाचाराप्रमाणे पूजेत सुगट व देवाचे टाक त्याची पूजा केली जाते. नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घटावर लावल्या जातात. या षडरात्र उत्सवादरम्यान 6 दिवस अखंड नंदादीप ठेवला जातो. जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या अन्य देवळातही खंडोबाचा हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी घटस्थापना करून नंदादीप प्रज्वलन केले जाते. यासह या 6 दिवसाच्या काळात मार्तंड भैरवाचे मल्हारी महात्म्य याचा पाठ केला जातो. नवरात्रीप्रमाणे याही उत्सवात उपवास करून एकाच वेळी जेवण केले जाते. याला एक भुक्त व्रत असे म्हणतात. खंडोबा हा भगवान शंकराचा अवतार आहे. त्यामुळे त्या काळात दररोज शिवलिंगाचे दर्शन घ्यावे, आपल्या घरी अन्नदान करावे. याला वाघ्या मुरळीला भोजन असेही म्हटले जाते. चंपाषष्ठीला वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य करून देवाला दाखविला जातो. तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्याची पूजा करून अर्पण करावा. यासह खंडोबाची तळी भरून आरती करावी. मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच दिवसाचा म्हणजे देवदीपवाली किंवा छोटी दिवाळी मुख्यतः चित्तपावनामध्ये कुलदैवत ग्रामदैवत यांना भाजण्याचा तो दिवस. चित्तपावनामध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे, घागराचा किंवा आबोळीचा नैवेद्य असतो. प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्याची संख्या वेगळी असते. गावातील मुख्य देवता, इतर उपदेव देवता, महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात. त्याचबरोबर काही कुटुंबात पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात. त्यामुळे नैवेद्याच्या पानाच्या संख्या 17, 24, 9 अशा कोणतीही असते. या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्घ्य देण्याची पद्धत आहे. चंपाषष्ठीला देवाला नैवेद्य म्हणून वांग्याची भरीत, कांद्याची पात, बाजरीची भाकरी याचा नैवेद्य करतात.
विदर्भ भागात भरीत आणि कणिक रोडगे याचा निवेद असतो. निवेद्यात कांदा फक्त चंपाषष्ठीच्या दिवशी चालतो. महाराष्ट्रात काही भागात पुरणपोळीचाही नैवेद्य असतो. देवाला निवेद अर्पण करण्यापूर्वी तळी भरतात. देवाला मिळालेल्या विजयाचा आनंदाचे ते एक प्रतीक मानले जाते. एका तामणात विड्याचे पान, सुपारी, पैसा, भंडारा आणि खोबरे ठेवून ते तामण 3 वेळा वर डोक्यापर्यंत उचलून खाली ठेवतात आणि ते करताना सदानंदाचा एळकोट किंवा एळकोट एळकोट जय मल्हार असं मोठ्या आवाजात घोषणा देतात. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.